नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी 5 मिनिटात तयार होणारी रताळ्याची रबडी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। इथे मी 2 मध्यम आकाराची रताळी उकडून साल काढून घेतलेला आहे। 7 ते 8 काजू पाण्यामध्ये 15 मिनिटांसाठी भिजवून घेतलेले होते। पाणी आपल्याला याचं काढून घ्यायचं आहे। पाव कप साखर, अर्धा टीस्पून वेलचीची पावडर घेतलेली आहे आणि 5 बदाम मी भिजवून त्याचे सुद्धा साल काढून घेतलेले आहेत आणि इथे 10-12 केशरच्या काड्या गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी भिजवून घेतलेल्या आहेत आणि अर्धा कप इतकं दूध गरम करून नंतर थंड करून घेतलेलं आहे। सर्वात अगोदर रताळे आपण बारीक कट करून घेणार आहोत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्येच आपल्याला बदाम काढून घ्यायचे आहेत, काजू, साखर। रताळे गोड असतात म्हणून साखर इथे आपण कमीच वापरलेली आहे। केशरचं जे पाणी आपण तयार करून घेतलेलं ते, वेलची जायफळची पावडर आणि यामध्येच आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। इथे आपण मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। हे बघा, इथे आपली मस्तपैकी रताळ्याची रबडी बनवून तयार झालेली आहे। एवढी आपल्याला ही घट्टसर ठेवून घ्यायची आहे। आता आपण ही सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। वरतून आपण थोडेसे बदामाचे काप काढून घेऊया आणि थोडेसे पिस्त्याचे काप। याने दिसायला खूप सुंदर दिसतं। तुम्ही हे असं देखील खाऊ शकता किंवा मग फ्रीज मध्ये अर्धा तासासाठी थंड करून सुद्धा खाऊ शकता, त्याने आणखीन टेस्टी लागतं। तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झटपट रताळ्याची रबडी बनवून तयार झालेली आहे। गरमीचे दिवस सुद्धा सुरू झालेले आहेत, त्यामुळे या पद्धतीने झटपट रताळ्याची रबडी बनवा व थंडगार करून खा। यामध्ये वापरलेले सर्व जिन्नस हे उपवासाला चालणारे आहेत, त्यामुळे उपवासाला देखील तुम्ही ही रबडी बनवून खाऊ शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।